मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी बातमी. टीईटी बाबत एक मोठी अपडेट. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, अशी मोठी बातमी मिळत आहे. जाणून घेऊया या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर मित्रांनो, आपण चॅनलला जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. राज्यातील सुमारे 1,70,000 शिक्षकांसमोर हे आव्हान असून ही मुदत संपण्यापूर्वी त्यांना पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्याच्या अखेरीस टीईटी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहून अंतिम तारीख जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे. उत्तीर्णतेच्या निकषामध्ये बदलाची मागणी. मित्रांनो, राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या टीईटीच्या उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये कपात करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. माजी सैनिकांना दिलेल्या 45% सवलतीचा आधार घेत सर्व प्रवर्गासाठी हा निकष लागू करण्याबाबत शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निकषांना डावलून राज्याला असा निर्णय घेता येईल का, याबाबत तांत्रिक पेच निर्माण झालेला आहे. शिक्षक संघटनांची मागणी काय आहे मित्रांनो? सध्या टीईटीचे प्रत्येकी 150 गुणांचे 2 पेपर असतात. एनसीटीईच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60% आणि आरक्षित प्रवर्गाला 55% गुण मिळवणे बंधनकारक आहे. तथापि राज्य सरकारने 30 जून 2022 रोजी विशेष निर्णय घेत माजी सैनिकांसाठी ही अट 45% खाली आणली होती. आता हाच नियम सर्वांना लागू करावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरलेली आहे. तामिळनाडू सरकारच्या निर्णयाचा संदर्भ. राज्य सरकारला निकषामध्ये बदल करण्याचा अधिकार असल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. यासाठी त्यांनी तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. एनसीटीईच्या निकषांशी तडजोड न करता राज्य स्तरावर सवलत देता येते का, यावर सध्या शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा. मित्रांनो, एनसीटीईच्या निकषानुसार सध्या खुल्या प्रवर्गासाठी 60% आणि मागासवर्गीयांसाठी 55% गुण आवश्यक आहे. माजी सैनिकांप्रमाणेच सर्वांसाठी 45% अट असावी अशी मागणी होत आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.